यापासून नेहमीचाच एक नाश्त्याचा प्रकार वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे रंग बदलू नये म्हणून कच्चे बटाटे ठेवले होते, सोलून घेतलेत आणि त्याचा रंग बदलू नये म्हणून पाण्यात ठेवले। तर या बटाट्याची आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची, तर याचे असे मोठे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर इथे दोन्ही बटाटे मी असे चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत। आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, तिथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। यानंतर थोडंसं आलं घेतलंय, तुकडे करून घातले, हे सुद्धा घालायचं आहे। आणि यानंतर यामध्ये साधारण मी 2 मोठे चमचे पाणी घालते आणि आता याची अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे पेस्ट तयार मी वाटून घेतलंय। आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू। आता यामध्ये आता 1 कप रवा घालायचा आहे। जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। मी इथे जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तो घेतलाय। इथे मी कपाने रवा मोजून घेतलाय, तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता। अर्धा कप दही घालायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे, थोडंसं आंबट दही ते घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी घालूया, तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलंय, त्यातलं अर्धा कप मी इथे घातलं। मिक्स करूया याला। तर सगळं एकत्र असं छान एकजीव करून घ्यायचं। आपल्याला घट्टच हवंय, याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं। मिक्स केलंय मी आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, असं घट्ट असं हे मिश्रण आपल्याला हे घट्ट हवंय। तर यामध्ये मला अर्धा कप पाणी घातलं। आता हे आपल्याला झाकून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचंय, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी अर्धी वाटी यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलंय, भाजलेली चण्याची डाळ घेतली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घेतलंय, थोडंसं आलं, 2 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घेतलं इथे। यानंतर चटणी जेवढी तिखट हवी त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी चटणी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया ही चटणी इथे बाउलमध्ये काढून घेते। आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला, यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। तर यातली थोडीशी फोडणी आपण चटणीमध्ये घालणार आहोत आणि उरलेली फोडणी आपण जे आपण पीठ झाकून ठेवले त्यामध्ये घालणार आहोत, म्हणून ते थोडंसं जास्त तेल मी घेतलं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली की 1 चमचा उडदाची डाळ घालायची, यामध्ये उडदाची डाळ घालायची। लगेचच यामध्ये कढीपत्ता घालायचा, किंचित रंग बदलला की यामध्ये। आणि आता उडदाची डाळ आपल्याला किंचित ब्राऊन करून घ्यायची आहे। तर पहा लगेचच डाळ अशी ब्राऊन झाले, किंचित रंग बदलला डाळीचा। तर गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपली तयार आहे। या फोडणीमध्ये मी 1 लाल मिरची घातली। तर आता याच्यातली थोडीशी फोडणी आपण या चटणीवरती घालूया आणि उरलेली आपण पिठामध्ये घालण्यासाठी बाजूला ठेवून देऊया, नंतर घालण्यासाठी ठेवणार आहे। फोडणीमुळे ही चटणी खूपच मस्त अशी खमंग लागते। आणि उरलेली फोडणी आपण रव्याच्या मिश्रणामध्ये घालू। तर ही मस्त छान चटणी तयार आहे। फोडणीमुळे आणखीनच खमंग लागते चवीला आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते। चटणी तयार आहे, आता आपण पुढची कृती करूया। चटणी तयार आहे, तर आता आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं, तर इथे 15 ते 20 मिनिटं झाले, पाहूया आपण ठेवला होता। तर हे आधीपेक्षा आता पूर्ण घट्ट झालंय आणि ॲब्झॉर्ब केलंय आणि हे आधीपेक्षा आपण एकदा मिक्स करूया। सुरुवातीला आपण यामध्ये पुढचं साहित्य घालूया आणि लागलं तर नंतर पाणी घालू। तर यामध्ये जी आपण फोडणी बाजूला ठेवली होती ती घालायची आहे। फोडणी इथे ऑप्शनल आहे, पण फोडणीमुळे मस्त खमंगपणा येतो, फोडणी ऑप्शनल आहे मी घालते, पण यामुळे रेसिपी खूप खमंग होते। उरलेली सगळी फोडणी यामध्ये मी घातली
आता इथे मी 1 चमचा याबरोबर चिली फ्लेक्स घेतलेत. लाल मिरची हे ऑप्शनल आहे, दिसायला छान दिसतात म्हणून मी घालते. नाही घातले तुम्ही तरी चालेल. चिली फ्लेक्स घालू शकता. यानंतर यामुळे रेसिपीला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, छान दिसेल. यानंतर यामध्ये आणि बारीक चिरलेली आता चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं. चवीप्रमाणे मीठ घातलं. हे सगळं आता आपण एकत्र करून घेऊया. हे थोडंसं मला घट्ट वाटतंय, तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते. यामध्ये मी आता हे जे अर्धा कप आपण पाणी ठेवलं होतं त्यातलंच मी 2 चमचे पाणी इथे घालते. इथे मी थोडंसं पाणी यामध्ये घातलं. तर आतापर्यंत मला अर्धा कप आणि आपण 2 तयार करणार आहोत. इतकं पाणी लागलं. इडलीचं पीठ असतं आणि एवढं पाणी शिल्लक राहिलं एका कपातलं. साधारण पाऊण कप पाणी लागलं. पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, तुम्हाला अंदाज यावा यासाठी मी इथे सांगतेय. तर हे आपलं पीठ आता यापासून इडली बनवणार आहोत. तर इथे इडलीचं भांडं मी ग्रीस करून घ्यायचं. तर ही इडली खूपच छान लागते. यामध्ये आपण बटाटा घातला होता, बटाट्याची पेस्ट केली होती, तर त्याची चव या रेसिपीमध्ये या इडलीमध्ये खूप छान येते. तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तर इथे मी दोन्ही भांडी करतो, पण अशी ग्रीस करून घेतले तेलाने. इडली तुम्ही करून पहा, चवीला. आता जे आपण पीठ बाजूला ठेवलं होतं, तर इथे मी दोन्ही यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं. यामध्ये 1 चमचा इनो असतं, तर ते घातलंय मी. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालूया, साधारण 1 चमचा इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी. मिक्स करून घेऊया याला. इनो व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच हे आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये घालायचंय. आणि पाणी गरम करत ठेवलं होतं. हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलंय. पीठ घालूया. तर ह्याच्यामध्ये 1 चमचा पीठ घालून घ्यायचं आहे. ही इडली भरपूर फुगते, त्यामुळे अर्ध भरायचं. इडली ही छान फुलते. तर इथे दोन्ही भांडी भरून घेतली आणि जे आपण पाणी ठेवलं होतं गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे. इडलीचा स्टँड ठेवायचा आहे. आणि आता झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटं ही इडली आता वाफवून घ्यायची आहे. तर इथे साधारण 12 मिनिटं झालेत. आपण पाहूया इडली झाली आहे का. वाव, तुम्ही पाहू शकता इडली मस्त अशी फुगली आहे. पाहू शकता आकाराने दुप्पट झाले. तर ही इडली आता आपण थंड करून घेऊया. इडली मी थंड करून घेतले, काढून घेऊया. थंड करून घेतले इडली, आता आपण काढून घेऊया. तर मस्त अशी ही इडली तयार होते. यामध्ये आपण बटाटा टाकलाय, त्यामुळे चव सुद्धा खूप मस्त येते. अगदी तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा ही इडली छान दिसते. तयार आहे. यामध्ये आपण रेड चिली फ्लेक्स घातले, तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे मस्त दिसते. थोडीशी आपण इडली काढून घेऊया. इथे इडली मी चटणी बरोबर सर्व केले, आवडते कारण यामध्ये बटाटा आहे. तुम्ही याची जाळी पाहू शकता. अगदी मस्त हलकी फुलकी जाळीदार अशी ही इडली तयार झाली आहे. तर नेहमीच्या इडलीपेक्षा थोड्याशा वेगळ्या चवीची ही इडली नक्की बनवून तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला मी तोडून दाखवते. नाश्त्यासाठी मुलांच्या पहा, अजिबात चिकट नाहीये. आजपर्यंत अगदी जाळीदार अशी इडली तयार झाली. मला आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवा. चटणी बरोबर तर ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर ही मस्त आपली इडली आणि चटणी चला तर मग पुन्हा भेटूया तयार आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान